काय सांगणार होतास? हाँगकाँगचं. उमेश यार तू म्हणजे काय बघतात घरचे इंटरव्ह्यू नको काय रे बाबा हा मनुष्य काय बोलेल. ऍश तुझं खरंच प्रेम आहे माझ्यावर? आज कौतुक ऐकायचंय का? उत्तर दे ना. प्रेम तुझ्यावर? उलट जमलं तर कधीतरी विषच खायला घालायचं तुला. सुटलंय सगळं तर पुन्हा तो गुंता नकोच. यांची 2 मिनिटाची मजा होते, हे पोट घेऊन मला सगळं करावं लागतंय. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाच्या निमित्ताने उमेश आणि प्रिया आज आपल्या सोबत आहे. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. थँक्यू. लवकरच लग्नाला 14 वर्ष पूर्ण होत आहेत. खरं तर एक तप पूर्ण करून तुम्ही पुढे सरकलायत. आता सध्याचं नातं जर बघितलं, आपण लग्नाच्या गोष्टीविषयी बोलणार आहोत, पण सध्याची नाती खूप मोडतोडीची झालेली आहेत. परिस्थिती खूप बदलतीये, पण 14 वर्ष एकमेकांसोबत राहणं, एकमेकांना समजून घेणं, या नात्याचं गुपित काय दोघांच्याही बाजूने? आय डोंट नो. म्हणजे आम्ही असं नाही सांगू शकत गुपित वगैरे असं काही नाही. आम्ही जसे आहोत तसे आम्ही राहतो. आमचं एकमेकांवरती प्रेम आहे. आम्ही एकमेकांना स्पेस देतो. आम्हाला एकमेकांच्या आनंदात आनंद मिळतो. इंडिव्हिज्युअली आम्ही दोघं जण व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून ग्रो होण्याचा प्रयत्न करतोय. आणि आत्तापर्यंत तरी आम्हाला हे असं काही मनात आलेलं नाही की अरे आता कंटाळा आला. म्हणजे भांडणं होतात, भांडणं होत नाही तसं नाही, कडाक्याची भांडणं होतात. त्या भांडणापुरता राग खूप येतो समोरच्या व्यक्तीचा, पण कुठेतरी विश्वासही असतो की ते भांडण ओसरल्यानंतर प्रेमही तितक्याच पटीने वाढतं. त्यामुळे कदाचित असेल आतापर्यंत अजून आम्ही टिकून आहोत. आणि त्यामुळे अजून तरी आम्हाला एकमेकांचा कंटाळा आलेला नाही. काय तुझं काय म्हणणं? नाही, एक कंटाळा तर ऑफकोर्स नाही आला, पण त्याचं गुपित काय तर मला असं वाटतं की ऍक्च्युली गुपित वगैरे असं काही नाही. आम्हीही ते एक्सप्लोर करतोय आणि प्रत्येक वेळेला असं ते इंटरव्ह्यूज मध्ये कोणी प्रश्न विचारले की आम्ही पण विचार करायला लागतो की हा काय असेल, मे बी का वर्क होत असेल. तर एक मूलतः एकमेकांबद्दल काहीतरी आत्मीयता, प्रेम वाटणं हे तर त्याचं कारण आहेच. म्हणजे ते जेव्हा संपेल तेव्हा सगळंच संपेल, पण ते जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत ते खरं गुपित आहे. पण त्याही पलीकडे मला असं वाटतं की वैयक्तिक आयुष्यांमध्ये माणूस म्हणून जे काही आम्ही ग्रो होतोय त्याबद्दल आम्हाला एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे. आमच्या इंडिव्हिज्युअलिटीज बद्दल पण आदर आहे. आणि तो असण्याने सुद्धा आमचं एकत्रित पुढे जाणं कदाचित जास्त सोपं होतं. क्या बात आहे. मला असं वाटतं की आदर, विश्वास असे बरीच गुपितं या निमित्ताने कळली आहेत. थोडं मागे नाही, प्रेमाचा प्रवास सगळ्यांना माहितीच आहे, पण 14 वर्ष लग्नाची आणि त्याच्या आधीची काही वर्ष, आता जसं नात्याला तपासून बघितलं जातं, चला बाबा लिव्ह इन मध्ये राहून बघूया किंवा एकत्र राहून बघूया, अजून थोडी वर्ष देऊया, 1 वर्ष देऊया, 2 वर्ष देऊया. एक आता नात्याच्या काही म्हणतात व्याख्या बदलतायत, वेळ खूप दिला जातोय, त्याच्यातनं मग पुढे येणाऱ्या गोष्टी वेगळ्याच आहेत. तेव्हा जेव्हा तुम्ही प्रेमात पडला होता तेव्हा तशी वेळ होती का की आपण एकमेकांना वेळ देऊया, थांबूया? तेव्हा तसं काही होतं का? किंवा तेव्हाचा काळ कसा होता जेव्हा तुम्ही एकमेकांच्या प्रेमात? म्हणजे काय आम्ही प्रेमात पडलो आणि 2 दिवसात लग्न केलं असं नाही. आम्ही लग्न करण्याआधी 7-8 वर्ष एकत्र होतो. सो आय थिंक तो 7-8 वर्ष आम्ही फक्त लिव्ह इन मध्ये राहत नव्हतो. करेक्ट. पण आम्ही वेळ दिला. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आम्ही पण वेळ घेतला नाही असं नाही. असं काही पटकन ठरवलं आणि लग्न करून मोकळं झालं आणि आता काय करायचं असा काही प्रश्न नाही आला. आम्ही जेन्युअनली आम्ही आमच्यासाठी वेळ घेतला. म्हणजे घरी सांगण्यासाठी वेळ घेतला की आधी आपल्याला, कारण कुठेतरी एक मैत्री होणं, मैत्रीतनं एकमेकांना आवडणं, तर ते पहिलं आवडणंच आहे का की खरंच डीप आपल्याला एकमेकांबद्दल वाटतं, यासाठी आम्ही इंडिव्हिज्युअली वेळ घेतला नाही असं नाही. पण हे पर्याय कधीच आमच्या डोक्यात तेव्हाही आले नाहीत की लिव्ह इन मध्ये राहून बघूया का, किंवा आधी एकत्र राहून बघूया आणि मग ठरवूया लग्न करायचं की नाही. हे पर्याय तेव्हा नाही आले. तेव्हा कुठेही आमच्या मनात असंच होतं की लग्न करायचंय. उलट तेव्हा रादर असं मनात होतं की जर घरच्यांनी परमिशन नाही दिली किंवा परवानगी नाही दिली, घरच्यांनी जर होकार नाही दिला आपल्या नात्याला, तर एक वेळ लग्न नाही करणार, कोणाशीच करणार नाही किंवा हे, पण त्यांच्या विरुद्ध, मनाविरुद्ध काही पळून जाऊन वगैरे काही करायचं नाही. हा एवढाच विचार आमचा एक कॉमन होता. आई वडिलांना दुखवायचं नाही एवढं कॉमन होतं. पण अदरवाईज आम्ही वेळ घेतला आमच्या नात्याला. कदाचित त्या कोर्टशिपच्या काळात जर आम्हाला असे काही अनुभव आले असते की बाबा आपली मतं किंवा आपले मूल, आपले जे बेसिक्स आहेत त्याच्यातच गडबड आहे, म्हणजे गडबड इन द सेन्स तू चूक किंवा मी चूक असं नाही, तर दोघंही एका प्लॅटफॉर्मवरती, एका ह्याच्यावरती नाही होत विचारांच्या बाबतीत,
तर कदाचित आम्ही तेव्हा रिथिंक केलं असतं किंवा तेव्हा कदाचित आम्ही पुढे गेलोही नसतो. सो तो कोर्टशिपचा वेळ माझ्या मते आम्ही त्याचसाठी घेतला. वा. प्रिया? नाही अगदी अगदी. समजा एक इमॅजिन करूया, समजा पळून जायची वेळ आलीच असती तर उमेशने प्रियाला पळवलं असतं की प्रियाने उमेशला पळवलं असतं? नाही इम्पॉसिबल आहे. आलीच नसती, आलीच 100% आली नसती. कारण आम्ही दोघांनी एकमताने हे घरी सांगितलं होतं. पण तुमच्या दोघांमध्ये असं डॅशिंग कोण आहे, भिडणारं कोण आहे? समजा एखादा किस्सा झाला किंवा एखादा प्रसंग घडला की जिथे भिडायची वेळ येते, तिथे सगळ्यात आधी भिडायला कोण पुढे असतं? प्रसंग काय आहे त्याच्यावरती ठरतं की कोण भेटणार आहे कुठल्या प्रसंगाला. कधी कधी हा भिडायला लागला की माझं प्रेशर वाढतं, मी म्हणजे सोड 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 जाऊ दे, चल नको 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 नको, आणि नाही तर मी बराचदा तलवार काढून असते. तर प्रसंग तेव्हा माझं कोणता आहे होतं, सोड सोड सोड, तेव्हा माझंही त्याच्यावरती, तेव्हा याचं होतं. होतं. सो प्रसंग काय आहे, आयुष्यात कुठल्या घटनेला तोंड द्यायचं आहे. काही गोष्टीत मी वीक आहे, काही गोष्टीत मी स्ट्रॉंग आहे, काही गोष्टीत ती वीक आहे, काही गोष्टीत ती स्ट्रॉंग आहे. सो माझ्यामध्ये हाच बॅलन्स आहे. कधीतरी असं येतं की दोघांनाही नाही, दोघंही पळून जातो पण किंवा दोघंही भिडतो, पण परम्युटेशन कॉम्बिनेशन. पण या लग्नाच्या गोष्टीत असं कधी होतं का की बाबा लग्न घडल्याचे प्रसंग असतात किंवा तुमच्या नात्याची एक गोष्ट आहे, दोघे जण कधीतरी एकांतात बसलेले आहेत आणि वारंवार कधीतरी वर्षा दीड वर्षाने तो एक किस्सा असतो, ती एक घटना असते की जी आपण दोघेही एका एकांतात समष्टीला भेटलं की ते आठवत राहतं की अरे तो किस्सा घडला होता. असा कुठला लग्नाच्या गोष्टीतला असा कुठला किस्सा आहे का तुमच्या? नाही, अगदीच सांगायचं आता काहीतरी मटेरियल हवं म्हणून. नाही मटेरियल हवं असं नाही, पण एक असं नात्याच्या काही गोष्टीतला एक किस्सा किस्सा. नाहीये. हा. मग तू काय सांगणार होतास? हाँगकाँगचं. उमेश यार तू म्हणजे काय, नको ना आता. बरं नको, ठीक आहे. दुसरं दहशत. तुला अरे बघता घरचे इंटरव्ह्यू, नको. काय रे बाबा हा मनुष्य काय बोलेल. पण आणि त्यांनी लग्नाच्या बाबतीतली विचारली ना, त्याचं ते काय सगळं नको, नको. पुसून टाका हे. पुसून टाका हे. नाही, आमच्या लग्नाच्या बाबतीतली एक गोष्ट मला जरूर आठवते की आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आई बाबांना प्रेशर नाही द्यायचं कुठलंच, त्यांना जेवढं झेपेल, कारण त्यांच्या इच्छा असतात की आपण मुलांचे लग्नांचे खर्च करू, हे करू ते करू, आणि आम्हाला काही पर्टिक्युलर पद्धतीने करूया वगैरे, म्हणजे एवढं खर्च करूया, हे पण करूया, असं वगैरे वाटत होतं. मग ते कशाला आई बाबांवर प्रेशर टाकायचं. सो ते जे काही असेल ते आम्ही आमचं करायचं ठरवलं होतं की आपण चिपेन करू, आपण कॉन्ट्रीब्युट करू, आणि आपल्याला ज्या काही हौसी मौजी करायच्या ते आपण करू, उगाच त्याचं प्रेशर आई वडिलांवरती नको. सो हे सगळं करत असताना खूपसे डिसिजन पण आम्ही घेत होतो, जाऊन हॉल बघणं आणि हे सगळीकडे. काही आम्ही आमच्या आईबाबांना नाचवलं नाही, त्यांना सांगितलं की तुम्ही आराम करा, मेन गोष्टी तुम्ही करा, बाकी धावपळवाली सगळी कामं आम्ही करतो. सो त्यामुळे आम्ही सतत फोरफ्रंटवरती काम पण करत होतो आमच्या लग्नाचं. तर मला हे नक्की आठवतंय, माझ्या लग्नाच्या दिवशी उमेशने मला हे सांगितलं होतं की आता इथे काहीही झालं, जेवण मिळालं नाही मिळालं, काजूच्या ऐवजी बदाम आले, बदामाच्या ऐवजी अक्रोड आले, किंवा इथे खिचडीच्या ऐवजी पोहे दिले, ह्याच्यामध्ये तूप जास्त झालं का ह्याच्यामध्ये तेल कमी पडलं, काय वाटेल ते झालं, तरी आता तू त्याचा विचार करायचा नाहीस. आता ही मोमेंट, हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही. सो हा दिवस आणि ही मोमेंट, प्रत्येक क्षण इथे राहून जग. बाकी जे काय कमी पडलं तर कमी पडू दे, जास्त झालं तर आपण नंतरचं नंतर बघू, आत्ता नको त्याचा विचार करत. नाही, याचं कारण म्हणजे ते कळणार नाही लोकांना, कारण म्हणजे ती अति परफेक्शनिस्ट आहे. सो तिला प्रत्येक गोष्ट ठरल्याप्रमाणे जशी ठरवली आहे तिच्या मनासारखी, हा तिच्या मनामध्ये जे जे असायला पाहिजे. आता अगदी काय विधी असतील तर त्या वेळेला किंवा त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आल्या पाहिजेत, किंवा जर काही 4 पाहुण्यांसाठी काहीतरी ठरवलं असेल ती गोष्ट, तर ती आली आहे की नाही, ती त्यांना मिळाली आहे की नाही. ते नाही झालं तर तिची खूप चिडचिड होते, मग तिला ते नाही झालं तर ती अशी फ्रस्ट्रेट होते, तिला त्रास होतो त्या गोष्टीचा. त्या ह्याने मी तिला म्हटलं होतं की ती कुठेही त्याच्याने तिचा मूड जाऊ नये किंवा तिला वाईट वाटू नये आणि मग तिचं लक्ष तिथे राहील, त्या दृष्टीने मी तिला म्हटलं होतं की इथे राहा आता. आमच्या तुमची पण बहुतेक मोस्टली केलीच होती मी. मला वाटलं होतं म्हणतेस आमच्या लग्नात तुमच्या म्हणजे आमच्याकडनं एक आहेराची बॅकपॅक जशी करतात ती मी आणि माझ्या ताईनीच केली होती, सगळ्या चिठ्ठ्या बिठ्ठ्या सगळं टाकून. यांच्याकडची पण मीच केली होती. यांना पण मी भरून वगैरे सगळं करून दिलं होतं की हे तुम्ही फक्त द्या. तर ते आता ते देताना पण आता कोणी जर मला विचारलं अगं ते मिळत नाहीये, तर माझं तर तिथे तडतडणार, असं कसं मिळत नाही, मी व्यवस्थित ठेवलंय, जरा नीट बघा,
का आता इथून उठून मी तुम्हाला आणून देऊ, हे होऊ नये अशी त्याची इच्छा होती बेसिकली. म्हणजे त्याला माहिती होतं तुझ्या स्वभावाविषयी म्हणून त्याने Correct. तुला वाईट वाटू नये म्हणून म्हणून तर ती 8 त्याने वर्ष घेतली ना आधी. पूर्ण अगदी. पण कुठलंही नातं जसं तुम्ही नात्यात जशा 2 व्यक्ती महत्वाच्या असतात तसं ते नातं बहरत जाण्यामागे काही व्यक्ती फार महत्वाच्या असतात कुठल्याही गोष्टीमध्ये. मग ते मित्र असतील, आई बाबा असतील, नातेवाईक असतील. तुम्हाला काय वाटतं आज की तुमचं नातं बहरण्यामध्ये कुठल्या मित्रांचं, व्यक्तींचं म्हणूया आपण, परिवाराचं योगदान आहे किंवा त्या व्यक्ती फार महत्वाच्या आहेत ह्या नात्यासाठी, उमेश प्रियाच्या नात्यासाठी त्या व्यक्ती आज त्यांच्याविषयी बोलावं असं वाटतंय का? आहेत अशा, म्हणजे मी असं म्हणेन की डेफिनेटली आमच्या दोघांच्या आहेत, पण मला जास्त इम्पॉर्टन्स असं नाही मी म्हणणार, महत्व म्हणजे का की प्रियाच्या आईबाबांना मी जास्त महत्व नाही. माझे आईबाबा तेव्हा नव्हते, सो ते असते तर नक्कीच त्यांनी पण तेवढंच आमच्या, पण अर्थात जेव्हा लग्न झालं तेव्हा नव्हते, पण त्याच्या आधी मी प्रियाला ओळखत होते, सो कदाचित तेव्हा वेगळी गोष्ट असती. पण माझ्या मते ना तो जो काही माझा 2 फॅमिलीजचं माझ्या मते एकत्र येणं असतं लग्न म्हणजे, सो आय थिंक ज्या पद्धतीने प्रियानी किंवा प्रियाच्या आईबाबांनी त्या पूर्ण समारंभात सहभागी घेतला, सो माझ्यासाठी त्या मुवमेंट्स खूप महत्वाच्या होत्या. किंवा ज्या प्रेमाने प्रियाच्या आईने गोष्टी हे केल्या, तर कदाचित ते मी कुठेतरी फील करतो माझी आई असती तर ती सुद्धा तेवढीच त्याच्यात तशाच पद्धतीने इन्व्हॉल्व्ह झाली असती, ते सगळं केलं असतं. माझे मित्र असतील, कारण माझ्या मते आमच्या कोर्टशिप पासून ते कुठेतरी एकत्र होते. इवन फॉर दॅट मॅटर प्रियाची एक लहानपणी हर्षद विदुला हे होते, जे आम्हाला पहिल्यापासून आमच्या प्रेमाला काय म्हणतात पाठिंबा पाठिंबा देणार म्हणजे सतत इतके, कारण एकत्र फिरायला जायचं असलं तर आईला काय सांगायचं की विदुला बरोबर चालले, पण मग विदुला आणि हर्षद पण असायचं आणि हा पण असायचा आणि आम्ही डबल डेटवर जायचो. पहिल्या काळात जेव्हा घरी माहिती नसतं तेव्हा माझ्या खास मित्र म्हणजे सुयश म्हणून एक आहे, सो त्या ह्या काही ठराविक लोकांना माहिती होतं कन्फर्म की बाबा ह्या दोघांचं हे एकत्र आहेत, ह्यांचं आहे किंवा पाठिंबा असणं. सो ही काही मंडळी आहेत माझ्या मते की जे आमच्या नात्याला फुलवण्यासाठी किंवा सतत अजूनही पाठीशी असण्यासाठी सोबत आहे. तुला वेगळं कोण आठवतंय? नाही, वेगळं कोण आठवतंय नाही मला. तृप्ती एक तुझी मैत्रीण. नाही, मित्रमंडळी आणि आई वडील आणि हे सगळे तर आहेतच. मला 2 गोष्टी अत्यंत मनापासून नमूद करायच्या, त्या म्हणजे एकतर हे सगळं ना, उमेश माझ्या आईचा प्रचंड लाडका, म्हणजे आम्ही सगळे दुय्यम. तर मी आईची खूप लाडकी, माझ्यापेक्षा थोडा कमी असेल तो, पण खूप कमी. पण सगळ्या कॅटेगरीमध्ये उमेश बद्दलचं प्रेम ना, म्हणजे माझ्या मावशींना वगैरे वगैरे सुद्धा खूप आहे. पण मला अत्यंत मनापासून हे सांगायचं वाटतं की ज्या वेळेला, खरं तर माझ्या लग्नाच्या खूप आधीच उमेशच्या आईच्या आजारपणापासून मी जास्त त्यांच्या घराशी कनेक्टेड होते, तर त्याच्या बहिणी, त्याची मावशी, नलू मावशी, ह्या सगळ्यांनी मला लग्नाआधीच इतकं स्वतःच्या घरातलं आणि आपलंसं केलं होतं की मला असं वाटतं की तो एक, कारण मी ज्या प्रकारच्या फॅमिलीमधनं येते ना, तेव्हा माझ्यासाठी माझी भावंड आणि माझे काका काकू, माझी मावशी, माझे मामा, माझ्या मावस बहिणी, माझं सगळं बियॉन्ड आई बाबाचं जे माझं खूप मोठं विषय आहे, आमचा नातलगांचा हे खूप मोठं आहे. आता मी रोज संपर्कात नाही राहिले तरी मला त्यांच्याबद्दल तितकंच प्रेम वाटतं आणि त्यांना माझ्याबद्दल तितकंच वाटतं. तर ते कुटुंब असावं, आपल्या दोघांच्या पलीकडे नातलग असावेत आणि घरची माणसं असावीत, हे माझं कायम म्हणणं होतं. आणि ते मला त्याच्या घरात खूप मिळालं. म्हणजे हक्काने आता आजही त्याच्या बहिणी वगैरे फोन करून येऊन आम्ही येणार, राहणार, हे करणार, आणि मला खूप आवडतं, मला खूप मनापासून आवडतं. सो मला असं वाटतं की 2 माणसांचं नातं त्यांच्या दोघांमुळे तर फुलतंच, पण ही आसपासची लोक जर त्यांना तितक्याच आपलेपणाने एक्सेप्ट करणारी असतील, 2 वेगवेगळ्या घरातल्या माणसांना एकमेकांची घरं, तर ते जास्त बहरतं. खरंय. म्हणजे मला आपल्याकडे जे काय म्हणतात, आपल्याकडे जे वारंवार म्हटलं जातं की लग्न हे 2 कुटुंबाचं असतं किंवा 2 परिवाराचं असतं, ते तुमच्याही बाबतीत घडत गेलं हळूहळू. ती माणसं सगळे लग्न 2 माणसांचं असतं, म्हणजे लग्नाच्या आसपासच्या गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या प्लसेस मायनसेस असतात, ते सगळं ठीक आहे. पण ह्या 2 माणसांचं नाही पटलं एकमेकांशी
तर ती कुटुंब कितीही छान असली तरी काही नाही होत. काही होऊ शकत. सो लग्न टिकवण्यासाठी तीच 2 माणसं गरजेची असतात ज्यांना एकमेकांबद्दल काहीतरी वाटतं. क्या बात आहे. या सिनेमाचा बिन लग्नाची गोष्ट सिनेमाचा ट्रेलर सध्या खूप पाहिला जातोय, गाजतोय. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तुमच्या नात्यात एक गोष्ट घडते आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका मदतीची गरज लागते. समजा उमेश कुठेतरी अडकला असेल आणि प्रियाला मदत हवी असेल, किंवा प्रिया कुठेतरी बिझी असेल, उमेशला मदत हवी असेल, तेव्हा पहिला फोन कुणाचा असतो दोघांच्याही बाजूने? आय थिंक माझ्या मित्राला असतो. सुयश म्हणून माझा मित्र आहे किंवा कल्याणी माझी मैत्रीण आहे. आय थिंक मित्र माझ्या मते जास्त पहिले कॉल्स आहेत, किंवा अर्थात नंतर माझा भाऊ, किंवा फॉर दॅट मॅटर आता प्रियाची फॅमिली, तिचा भाऊ, तिची वहिनी, किंवा हे गोष्टी पण माझा फोन माझ्या मित्राला 100% पहिला जातो. ज्या ही बिझी असेल, मला काहीतरी मदत हवी आहे, किंवा मध्ये एक माझ्या भावाच्या बाबतीत एक ॲक्सिडेंट घडला होता आणि मी मुंबईच्या बाहेर होतो, पुण्यात होतो आणि तिथे लवकर मदत करणं गरजेचं होतं. अशाला माझा फोन त्यालाच आधी गेला की बाबा रे मी नाही आहे, पण तू काही करून पोच तिकडे आणि जा. सो आय थिंक, आणि प्रिया आम्ही दोघंही बाहेर होतो तेव्हा. आय थिंक उमेशच्याच मित्रमैत्रिणींना आणि माझ्या सख्ख्या बहिणीला किंवा माझ्या दादा वहिनी आहेत त्यांना. अगदी. पण मला असं विचारायचं होतं की इतकी वर्ष एकत्र राहताना खूपदा मतभेद होत असतील, बऱ्याचदा एकमतही होत असेल, पण एकमत आणि मतभेद याच्यातलं एक दरी सांधून पुढे जाणं फार गरजेचं असतं, त्या एका पातळीवरती येणं. मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी आज ती गोष्ट सांगावी की तुमच्या जेव्हा मतभेद होतात किंवा एकमत जेव्हा होतं तेव्हा ते कसं होतं, आणि जेव्हा मतभेद होतात तेव्हा तुम्ही ते कसं सांधून पुढे जाता? एकमत होतो तेव्हा काही प्रश्नच येत नाही. खूपदा असं होतं, पण बऱ्याच होतं का? बऱ्याच म्हणजे तुमचे विचार तेवढे मॅच होतात की एकमत होऊन आपण पुढे जातो? हो, डेफिनेटली बऱ्यापैकी गोष्टींवरती आमचं एकमत होतं. पण जेव्हा होत नाही तेव्हा मला असं वाटतं की आम्ही दोघंही ना एकमेकांच्या त्या निर्णयाला रिस्पेक्ट करतो, आदर करतो, किंवा लेट गो करतो. आपल्याला आता नाही वाटत आहे पण समोरच्याला वाटतंय ना, तर ठीक आहे, समोरच्याच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. मला असं वाटतं तीच गंमत आहे खरी. मला वाटतंय म्हणून लगेच ते व्हायला पाहिजे यापेक्षा की मी काहीही झालं तरी मी पटवून देईन तिला. असंही होतं, एकदा दोनदा मी पटवण्याचा प्रयत्न करतो, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो की बाबा नाही, मला हे असं वाटतंय, हे योग्य आहे, तुला ते वाटत नाही तर ते एकदा विचार करावाच. पण कदाचित तिने जर त्याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलं आणि ते जर मला पटलं तर मी एक्सेप्ट करतो. जर नाही पटलं तर मी कुठलंही किंतु न परंतु घेता ओके, तुला हवं तसं वाग, किंवा तुला हवं तसं निर्णय घे. मी पण ते मी क्लॅरिटीने सांगतो की मला हे पटत नाहीये, तुला पटतंय म्हणून तू कर. सो तेवढी क्लॅरिटी आम्ही एकमेकांमध्ये ठेवतो. आय थिंक सेम उत्तर आहे माझं पण. म्हणजे मोस्टली गोष्टी पटतात, असं नाही होत की नाही पटत. आणि जिथे नाही पटत तिथे आयदर माझं काही पटत नसेल त्याला तर मी समजून घेण्याचा प्रयत्न करते की का आहे. कधी कधी नसतं समजून घ्यायचं, कधी कधी असं वाटत असतं की तुला तुझं वाटत असेल तर ठीक आहे, मला माझंच बरोबर वाटतंय आणि माझंही असूच शकतं बरोबर. सो देन वी से की ठीक आहे, तू तुझं कर, मी माझं करते. प्रिया आणि उमेश 20 वर्ष जवळपास एकत्र आहात. असं आपल्याकडे म्हणतात, जसं नातं पुढे जातं तसं आपली वयही वाढतात आणि आपल्या विचारात बदल होतात, आपल्या देहबोलीत बदल होतो, आपण खूप बदलत जातो आणि ते बदल स्वीकारले तर ते नातं अजून पुढे पुढे जातं, भरत जातं. तुम्हाला दोघांनाही आठवत असेल 20 वर्षापूर्वी तुम्ही कसे होतात, पहिल्यांदा भेटले तेव्हा कसे होतात, तिथली म्हणजे त्यावेळेसची प्रिया, त्यावेळेसचा उमेश, आज 20 वर्षानंतर बदललेले दोघांच्या विचारात झालेला बदल, मला ती गोष्ट ऐकायला आवडेल आज. हे बघ, मला माहिती नाही लोकांना वाटतं की नाही, पण मला असं वाटतं की मी जे होते त्यापेक्षा मी खूप जास्त शांत झाले आणि कदाचित आता इथून पुढे अजून होत जाईन, फॉर गुड ऑर फॉर बॅड आय डोंट नो. पण कधी कधी असं वाटतं की आपण उगाच इम्पॉर्टन्स देत होतो ह्या गोष्टींना. वयानुसार आपल्याला समजतं की जाऊ दे, हे सोडूनच देऊया. तुमच्या रागवण्याच्या कधी कधी इंटेन्सिटीज कमी होतात, कधी कधी काही ठिकाणी नसलेल्या इंटेन्सिटीज वाढतात. हे सगळं होतं आणि मला असं वाटतं की ते माझं जसं झालंय तसंच ते उमेशचं पण झालंय. म्हणजे पूर्वी तो कधीच काही गोष्टींवर रिॲक्ट नाही करायचा. आता त्याला जेव्हा असं कळतं की त्यांनी रिॲक्ट करायला पाहिजे तेव्हा तो रिॲक्ट करायला लागलाय. सो काही गोष्टी त्यांनी एक्सप्रेस करणं गरजेचं आहे, जे तो पूर्वी सांगायचा नाही, आता तो बऱ्यापैकी सांगतो. सो मला असं वाटतं की आपण जितका काळ एकमेकांबरोबर घालवतो तितकं जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला या माणसाबरोबर राहायचंय आणि माझं हे एवढंसं छोटंसं बदलण्याने
जर माझं नातं बेटर होणार आहे आणि समोरच्या माणसाला थोडं बरं वाटणार आहे आणि त्यांनी कदाचित मला असं काही खूप मेजर फरक नाही पडणार आहे आयुष्यात, तर ते आपण करतो. तर मला असं वाटतं की वी बोथ हॅव ट्राईड अँड वी विल स्टील ट्राय. म्हणजे मला खूप प्रामाणिकपणे असं वाटतं, जेव्हा दोघांचं लग्न होतं ना, किंवा इतकी वर्ष आता तू म्हणतोय ज्या पद्धतीने आम्ही एकत्र राहतो, तेव्हा कुठेतरी ना आपण ज्या घरी वाढलेलो आहोत तिकडच्या गोष्टी घेऊन येतो. पण दॅट डझंट मीन की ह्या घरातलं चुकीचं आहे किंवा त्या घरातलं चुकीचं आहे, हे वागणं बरोबर आहे की ते वागणं बरोबर आहे, हे नसतं. पण जेव्हा आपण दोघं एकत्र येतो ना, तेव्हा माझ्या मते एकाच गोष्टीला फुल्ली मारायची असते, ती म्हणजे इगो. म्हणजे मी सांगतोय तेच बरोबर आहे आणि तसंच व्हायला पाहिजे, तरच ते योग्य आहे, ही पहिली गोष्ट तुम्ही फुली मारली पाहिजे. जर समोरनं सुद्धा एक काहीतरी गोष्ट सांगितली जात असेल आणि जर तुम्ही न्यूट्रली त्याचा विचार केला, तर माझ्या मते ते त्या दोघांच्याही भल्यासाठी जर असेल, चांगल्यासाठी असेल, तर ठीक आहे ना, तुम्ही ते तसे बदल घडवण्यात काहीच वाईट नसतं किंवा चुकीचं नसतं. त्या दोघांनी मिळून ती पण तिच्या घरनं काहीतरी घेऊन आले, मी माझ्या घरनं काहीतरी घेऊन आलेलो आहो. आता या पुढे आपल्याला आपलं दोघांचंही आयुष्य दोघांच्याही बेटरमेंटसाठी जर घडवायचं असेल, तर आपण एक नवीन गोष्ट, 2 गोष्टी मी बदलीन, 2 गोष्टी तू बदल, असं मिळून जेव्हा आपण राहतो तेव्हा गोष्टी जास्त सुखकर होतात. आणि डेफिनेटली कोणी असं सांगत नाही की ही वाईट गोष्ट आहे, ही करा, बदल करायचे म्हणजे काय वाईटच गोष्ट. तर मला असं वाटतं की आपल्याला सुद्धा गोष्टी कळत असतात की ओके, ह्या गोष्टी आपल्यात नाही आहेत चांगल्या, तर त्याला काही हट्टाने तेच करून ठेवायला पाहिजे तसं काही नसतं. आणि समोरच्याच्या परत तेच आहे, समोरच्याला आनंद मिळतोय ना, तर त्या गोष्टी आपण समोरच्याच्या आनंदात स्वतःचा आनंद मांडला ना, तर गोष्टी खूप सोप्या होतात. तर ते डेफिनेटली मी माझ्यात सुद्धा कळत नकळतपणे ते बदल होतात. जर मला असं वाटतं की अरे यार, माझ्या ह्या गोष्टी चुकतायत, जरा शांतपणे विचार केला तर आपण जरा थोड्याशा ह्या बदलल्या तर तिलाही बरं वाटणार आहे आणि आपल्या दोघांचंही, आमच्या दोघांसाठी पण ते चांगलं असणार आहे. किंवा मला जर तिच्या एखाद्या काही गोष्टी पटत नसतील तर मी 1 वेळा सांगेन, 2 वेळा सांगेन, 4 वेळा सांगेन, पण मी हरणार नाही किंवा असं नाही म्हणणार की आता हिला कळतच नाही, जाऊ दे. माझ्या मते कलाकालाने आपण समोरच्या व्यक्तीला ओळखायला लागतो, त्याच्यातले बदल, आपल्याला जे बदल करावेसे वाटतात तसे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तिचा रिस्पेक्ट ठेवून तिला काय म्हणतात, प्रेमाने. अल्टिमेटली घरात माझ्या मते प्रेम, आनंद आणि तिने मला हवं तसं जगण्यापेक्षा ना, तिने तिला हवं तसं जगावं, हे मला वाटतं. आणि कुठेही ती कोणावर मध्ये इंडिपेंडेंटली तिची ग्रोथ व्हावी माझ्याबरोबर, असं मला प्रामाणिकपणे वाटतं, जे तिलाही वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की इतकी वर्ष राहिल्यानंतर सुद्धा आम्ही तितकेच भांडतो पण तितकंच प्रेम करतो. म्हणजे आम्ही 20 वर्षांपूर्वी जसे एकत्र असू, त्याच्यातनं आत्ता 20 वर्षानंतर आम्ही आमच्यातले दुर्गुण कमी करत आलेलो आहोत आणि आमच्यातले जे काही एकमेकांना पॉझिटिव्ह किंवा चांगल्या गोष्टी माझ्यात ज्या असतील त्या मी देण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यात ज्या असतील त्या मी घेण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्यातले वाईट गुण मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती स्वतःहून तिच्यातले वाईट गुण कमी करते. त्यामुळे तो माझ्या मते हाच बदल आमच्यात झालेला आहे. त्यामुळे कदाचित आत्ता सुद्धा आम्ही इतके हसत खेळत आहोत. आणि तसेच राहावं असं आम्हाला वाटतं. खूप टिपिकल प्रश्न आहे, जसं तू म्हणालास की आम्ही भांडतो सुद्धा, आणि तो प्रश्न कदाचित तुम्हाला खूपदा विचारला असेल. इतकी भांडणं झाल्यानंतर पहिल्यांदा सॉरी कोण म्हणतं, किंवा जाऊ दे ग सोड ना, किंवा जाऊ दे रे सोड ना, या भूमिकेवर कोण असतं की चल सोडून दे आणि पुढे चल? हे दोन्ही वेगळे प्रश्न आहेत. जाऊ दे रे सोड ना हा एक वेगळा ऍटिट्यूड आहे आणि सॉरी म्हणणं हा एक वेगळा ऍटिट्यूड आहे. पूर्वी ते मोस्टली मी असायचे सॉरी म्हणणारे, कारण भांडण सुरू करणारे पण मीच असायचे. पण आता आय थिंक वी बोथ हॅव रीच्ड अ पॉइंट जिकडे असे कशासाठी सॉरी म्हणतोय हे पण गरजेचं आहे. म्हणजे आत्ता विषय बंद करायला सॉरी म्हणतोय का खरंच फील होत आहे म्हणून सॉरी म्हणतोय. आता आम्ही दोघं त्या टप्प्यावर आला. अच्छा ठीक आहे, सॉरी आहे का, ओके ठीक आहे, सॉरी म्हणजे पण सॉरी का, आर यू रिअली फिलिंग इट? मग ते जे उत्खनन आहे त्याचं, ते 2-4 दिवसांनंतर होतं. त्या मोमेंटला सॉरीला आता काय बोललं नाही. त्या मोमेंटचं सॉरी हे आय थिंक मोस्ट ऑफ द टाइम हे आता भांडण गप्प करूया ह्याच्यासाठीच असतं. ओके सॉरी ठीक आहे, हा म्हणजे खरंच त्या सॉरी बद्दल नंतर विचार करून अंतर्मुख होऊन काय झालं, 2 दिवसांनी जेव्हा
सगळी टाळकी शांत होतात. त्यावेळेला जे वाटतं आणि त्याच्यानंतर आमचा जो संवाद होतो त्याच्यातनं जे खरं सॉरी येतं ते खरं सॉरी असतं. मला असं वाटतं प्रामाणिकपणे ह्या ना दोन मी पण खूपदा आता खूप त्या रील्स बिल्स मध्ये यायला लागले आणि जे मलाही पटायला लागले, पण आम्ही दोघंही ते सुद्धा एकमेकांशी शेअर करतो. आता तू म्हणालास तसं जर 20 वर्षांपूर्वीचं भांडण आणि आत्ताचं भांडण हे जर आपण असे बाजूबाजूला ठेवली आणि जर आपण तिसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं, तर मला असं वाटतं की तेव्हाचं माझं त्या भांडणावरती रिॲक्शन होण्याचं ना, जाऊ दे ना, सोड ना, आणि भांडण झालं तर मला बास, आता मला बोलायचं नाहीये, मला माझी स्पेस हवी आहे, 1-2 दिवस तरी मी शांत घेईन माझं आणि मग मी बोलीन. आणि तेव्हा तिचं असायचं की पहिलं जवळ येऊन सॉरी म्हणून आपण हे सगळं सॉर्ट आउट करूया आणि हे भांडणातनं बाहेर पडूया आणि छान होऊया, हे तिचं असायचं. इतक्या काळाच्या माझ्या मते गेल्यानंतर तिला हे जाणवायला लागलंय की मला पटकन सॉरी म्हणून मला बरं वाटतंय, पण ह्याला हे त्याचं नेचर नाहीये, त्याला शांत होऊन बरं वाटतंय. सो ती आता कुठेतरी मला स्पेस द्यायला लागली. अच्छा, तुला स्पेस हवी आहे का? लगेच नाही का सॉल्व्ह करायचंय? बाबा घे, चल तू 2 दिवसाची स्पेस घे. आणि मग मला हे इतक्या दिवसानंतर कळायला लागलं की जोपर्यंत आपण मोकळेपणाने बोलणार नाही तोपर्यंत तिला बरं वाटणार नाही आणि तिच्या डोक्यातनं त्या सगळ्या गोष्टी जाणार नाहीत. सो मी आता कुठेतरी कम्युनिकेट करायला लागलो आहे की मला वाटायला लागलं की ठीक आहे, नाही बोलूया आपण, जेणेकरून कुठेतरी मीही मोकळा होतो आहे किंवा मलाही मला जर काही मनात राहिलं असेल तर ते नंतर येण्यापेक्षा इथल्या इथे गोष्टी सॉर्ट आउट होऊन जातील. सो आता ते 2 दिवसाचं माझ्या मते थोडं कमी आलेलं आहे, एका दिवसावर आलेलं आहे. आदल्या दिवशी भांडलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी बसून चहा पिता पिता आम्ही त्या गोष्टी, अच्छा काल असं झालंय, तू असं बोललीस, मग मी असं बोललो, माझा अर्थ हा होता, तू अर्थ असा घेतलाच अर्थ, हे छान कॉफी पीत चहा पीत असं शांतपणे आम्ही बोलतो. सो माझ्या मते अशा पद्धतीने तेव्हाचं भांडण आणि आत्ताचं भांडण रिझॉल्व्ह करायला लागलो होता. क्या बात आहे, नातं प्रगल्भ होते असं म्हणायला हरकत नाहीये. नवरा बायको, कारण की नाटक आपण एक मराठीत एक नाटक धंदा अशी टर्म वापरतो, कारण की नाटकात एक वेगळा व्यवहार आहे. इतर व्यवहार वेगळं, कलाकार म्हणून काम करणं वेगळं, नाटकात निर्माते म्हणून उभं राहणं ही खूप मोठी जबाबदारी असते. नवरा बायको जेव्हा पडद्याच्या मागे जातात, पडद्यावरती तर तुम्ही एकत्र असता, पण पडद्या मागे जाताना निर्माते म्हणून व्यावहारिक गोष्टी जेव्हा बोलता तेव्हा उमेश प्रिया कसे असतात? खूप क्लॅरिटी आहे आमची त्या बाबतीत. तू बोल. नाही ऍक्च्युली म्हणजे जास्त तू डील करतोस. नाही असं नाही. सो ह्या बाबतीत आमची खूप क्लॅरिटी आहे. एक सांगतो, दोघांचा आम्ही वाटून घेतलेल्या आहेत गोष्टी बऱ्यापैकी आणि त्या झालेल्या आहेत. म्हणजे नाटकाबद्दलचे जे क्रिएटिव्ह डिसिजन्स असतात त्या खूपशा प्रिया घेते आणि प्रियाला त्यातलं कळतं सुद्धा, कारण ती मास मीडियावर शिकलेली आहे. सो क्रिएटिव्हली जर काही प्रमोशनच्या बाबतीत काही करायचं असेल, सोशल मीडियावरती काही गोष्टी करायच्या असतील किंवा सुरुवातीचं नाटकाचं कॅम्पेन काही करायचं असेल, त्याच्या मीटिंग्स असतील, स्क्रिप्ट निवडण्याच्या प्रोसेसमध्ये असू दे, बऱ्यापैकी प्रिया त्या बाबतीत पुढाकार घेते. पण अदरवाईज व्यवहाराच्या दृष्टीने किंवा प्रोडक्शनचा जो खर्च असतो त्या दृष्टीने किंवा प्रयोग कुठे लावायचे, काय कसे लावायचे, त्याचा जमा खर्च काय आहे तो बघायचा, हे मी आणि आमचे जे को प्रोड्युसर आहेत नंदू सर, हे आम्ही त्या बाबतीत त्यांच्या बाकीच्याही गोष्टीत लक्ष असतं. मीडियाची स्टुडंट आहे, तू कॉमर्सचा स्टुडंट आहे. करेक्ट. तर तिथे क्लॅरिटी आहे बरोबर, त्यामुळे ती झालेली आहे. पण आमच्या दोघांचंही एका ठिकाणी एक मत आहे आणि जिथे आम्ही दोघंही असतो की आमची जी टीम असते ती टीम जास्तीत जास्त कम्फर्टेबल कशी राहील, मग ती कलाकारांची असू दे, बॅकस्टेजची टीम असू दे किंवा अजून कुठलेही वन टाइम जे फक्त टेक्निशियन्स असतात नाटकासाठी त्यांच्या बाबतीतले असू दे, की ते हे आम्ही दोघंही बघतो एकत्र, की आपली जी टीम आहे ती कम्फर्टेबल असली पाहिजे, आनंदी असली पाहिजे, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह असले पाहिजेत, कुणाच्याही मनात किंतु परंतु असायला नको, नेगेटिव्हिटी असायला नको. यासाठी आम्ही दोघंही पुढे राहून आम्ही ती कामं करतो, की तिथे आम्ही कुठे तू बघ मी बघ असं करत नाही. ज्याला जे शक्य आहे, ज्याच्या समोर जे प्रश्न असतील ते आम्ही सॉल्व्ह करतो, पण बाकी टेक्निकली आम्ही हे सॉर्टेड आहे या बाबतीत. क्या बात आहे. मला असं वाटतं प्रिया ही या उत्तराशी सहमत असेल. कारण की शेवटी तो प्रश्नच अशा अनुषंगाने होता, कारण नाट्य निर्माती ही खूप मोठी जबाबदारी. आणि मी का त्याला उत्तर द्यायला सांगितलं, कारण म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की प्रिया बापट सादर करीत आहे नाव लागतं म्हणजे फक्त मी एकटी याच्यात निर्माती आहे, तर तसं नाही आहे. म्हणून मी त्याला बोलू दिलं, कारण बॅकएंडच्या खूप गोष्टी असतात. रोजचा हिशोब, शोज मॅनेज करणं, तारखा काढणं, प्रत्येक थिएटरशी संपर्क ठेवणं, ही ह्यातल्या
म्हणजे आमच्या तिघांमध्ये कामं खरं तर डिवाइड केलेली आहेत असं मला वाटतं, की काही गोष्टी ज्या नंदू सरच करतात त्याच्यात आम्ही पण पडत नाही, त्याच्यात उमेशही पडत नाही. काही गोष्टी आहेत ते दोघं जण एकत्र करतात, काही गोष्टी आम्ही दोघं जण एकत्र करतो, काही गोष्टी मी एकटी करते, काही गोष्टी तो एकट्या करतो. सो मला असं वाटतं की हे को प्रोडक्शन आहे आणि आम्ही त्याच्यापैकी बऱ्यापैकी रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच्या आवडींनुसार वाटून घेतल्यात. अगदी. समजा प्रिया, उमेशसाठी जर एखादा पदार्थ करायचा म्हटला तर असा कुठला कॉमन पदार्थ आहे की जो तुला करायला आवडतो किंवा त्याला त्याच्या आवडीचा जो तू करतेसच? त्याला माझ्या हातचं सगळं आवडतं, असं काही बऱ्यापैकी सगळं आवडतं, पण तरी पण मी नॉनव्हेज नाही करत त्यामुळे असं नाही. पण तुझ्या हातचं काय आवडतं सांगू शकतेस तुम्हाला? विसरलीस? काय आवडतं रे? आमटी भात. अच्छा हा म्हणजे असं हा तसं मला वाटलं की येतं का तू हा म्हणजे हा नक्की कुठे कुठे चाललाय तर कारण मी नॉनव्हेज फार रेअरली करते त्यामुळे, आणि मी करते तर ते त्याच्यासाठीच करायला लागले. पण माझ्या आईची रेसिपी असलेली एक सोपी साधी घरगुती आमटी आहे, तर ती सगळ्या मित्रमंडळींना पण आवडते, ती त्याला पण खूप आवडते. अगदी. आणि उमेश, प्रियासाठी काय करायचं झालं तर? काही न करणं. आय हॅव टू सिरियस. म्हणजे मी खूप वेळा म्हणते की तो काम करत नाही वगैरे, पण एकदा मला खूप ताप आला होता आणि खूप सडनली ताप आला होता, आणि मला लहानपणापासूनची ही सवय आहे की ताप आला की माझ्या आईला मला गोड खायला घालायचं प्रचंड कौतुक. आणि त्यावेळेला माझे बाबाही नव्हते, बाबा माझे ताईकडे राहायला गेले होते आणि आई तर आता नाहीये, त्यामुळे मी एकटीच होते, हाच होता. आणि मी की अशी 102, 103 तापामध्ये होते आणि मला काही कळत नव्हतं की आता काय. तर मी आजारी पडले ना की हा जरा असा हलतो, म्हणजे त्याला मग कळत नाही की आता आपण काय करायचं, आता आपण कसं सांभाळायचं वगैरे. पण त्या दिवशी तो मला म्हणाला, मी म्हटलं त्याला, उमेश मला खूप ना शिरा खायची इच्छा होतीये, पण आता मला कोण करून देणार शिरा? बाबा असते तर बाबाने दिलं असं, कारण माझ्या बाबांना सगळं स्वयंपाक करता येतो. माझी बहीण बोरिवलीला राहते, विच इज टू फार. तर तो म्हणला, तू मला रेसिपी पाठव आणि व्हॉइस नोट पाठव मला व्हॉट्सअपवर, बेडवरनं हलायचं नाही, आणि मी तुला शिरा पाठवतो करून. याचं डोके. आणि त्याला मी व्हॉट्सअपवरती रेसिपी पाठवली, एवढं हे घे आणि आउटस्टँडिंग शिरा केला. माझ्याकडे फोटो पण आहे त्याचा, पाठवेल. ते आपण एकदाच करतो असं जे काय करतो ते. म्हणून मी प्रार्थना करतो तू कधी आजारी पडू नयेस. म्हणजे मला शिरा करायला लागला. पण बिन लग्नाची गोष्ट सिनेमाच्या वरती जर बोलायचं झालं तर बऱ्याच वर्षांना तुम्ही एकत्र येत आहे. नाटकात आम्ही तुम्हाला बघतोच, पण सिनेमात एकत्र बघण्याची खूप काय म्हणतात, खूप दिवसापासूनची प्रेक्षकांची इच्छा होती, ती आता पूर्ण होतीये. काय प्रतिक्रिया येत आहेत? आता तुम्ही प्रमोशनसाठी इतक्या ठिकाणी जाताय, इतक्या लोकांना भेटताय, की काय प्रतिक्रिया येतात लोकांबद्दल? ते प्रेम बघून तुम्हाला खऱ्या अर्थानं काय वाटतं? म्हणजे प्रतिक्रिया अर्थात निश्चितच खूप चांगल्या आहेत, पण ते प्रेम बघून कलाकार म्हणून काय वाटतंय? छान वाटतं, उत्सुकता आहे. आधीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये उमेश म्हणाला होता की जेव्हा लोकांकडनं आपल्याला असा रिस्पॉन्स येतो की आम्हाला तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर बघायचंय, तेव्हा आम्ही जास्त उत्सुकतेने वाट पाहतो की आता चित्रपट आल्यानंतर तुम्हाला तो कसा वाटतोय किंवा त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे. सो चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यांना काय वाटतंय ह्याबद्दल जाणून घ्यायला जास्त उत्सुक होत. पण ज्या लोकांचं खूप प्रेम आहे आमच्या जोडीवर म्हणा किंवा आमच्यावरती इंडिव्हिज्युअली म्हणा, ते खूप एक्सायटेड आहेत आणि फार छान वाटतं की आपण आपल्या एवढ्या छोट्याशा काळाच्या करिअरमध्ये आपल्यासाठी एक काही लॉयल प्रेक्षक बनवू शकलो आहोत, जे आपलं काम येण्याची वाट पाहतात. ह्याची जबाबदारी पण वाटते, पण त्याचा आनंद पण वाटतो. खरं सांगू का, सगळ्यात उत्तम म्हणजे याचं उत्तर ना असं आम्ही देणं यापेक्षा ना, आम्ही ज्या नाटकाच्या शेवटी ना कर्टन कॉलला आम्ही ते एक करतो थोडंसं, आम्ही प्रेक्षकांना पण मी आवाहन करतो की आम्ही थोडे हवरट असतो कलाकार म्हणून. तेव्हा आम्ही, कारण नाटकांना इतकी छान गर्दी होते, इतका दर्दी प्रेक्षक, इतका छान प्रेक्षक रिस्पॉन्स देतात. 2 वर्ष झाली नाटकाला, तरी हाऊसफुलचे बोर्ड्स लागत आहेत. सो आम्ही त्यांच्यासमोर अपील करतो, आमची जर दुसऱ्या माध्यमातली काही कामं असतील तर आम्ही त्यांना सांगतो की प्रमोशन करतो आम्ही थोडक्यात नाटकाच्या स्टेजवरती इतर माध्यमातल्या कामाचं. तेव्हा जेव्हा आमच्या तोंडून हे येतं की बिन लग्नाची गोष्ट हा आमचा चित्रपट, आमच्या दोघांचा मराठी चित्रपट 12 सप्टेंबर, तेव्हा जे एक टाळ्यांचा कडकडाट होतो की ॲज इफ त्यांना हे हवंच होतं आणि ते वाट बघत होते, तेव्हा इतकं बरं वाटतं, इतकं कमाल वाटतं तेव्हा की यार असं वाटतं की हा म्हणजे आपण खरंच या प्रेक्षकांचे आम्ही त्या निमित्ताने ऋणी आहोत की एवढं प्रेम देत आहेत. सो माझ्या मते आम्ही त्यामुळेच आमचा कुठेतरी हुरूप वाढतो आणि त्यामुळे असं वेगवेगळ्या माध्यमात काम करून लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा असं वाटतं.
सध्या बिनलग्नाची गोष्ट या तुमच्या सिनेमाचा ट्रेलर खूप जण पाहताय, तो खूप चालतोय. जाताना एक शेवटचा प्रश्न आहे की या सिनेमाविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल की प्रेक्षकांनी तो सिनेमा का पाहावा? एक खरंच अत्यंत मनापासून केलेला प्रेमळ आणि कौटुंबिक चित्रपट आहे. नावावरती तुम्ही काही शंका कुशंका घेऊ नका, कारण हा चित्रपट नात्यांबद्दल बोलतो, नात्यांच्या आपलेपणाबद्दल बोलतो आणि नाती जपण्याबद्दल बोलतो. सो जर तुम्हाला एकत्र कुटुंबाला जाऊन मराठी चित्रपट पाहायचा असेल तर आमची बिनलग्नाची गोष्ट 12 सप्टेंबरपासून चित्रपटगृहात जरूर पहा. जर 12 सप्टेंबरपासून जो आमचा चित्रपट बिनलग्नाची गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय, महाराष्ट्रातच नाही भारताबाहेर सुद्धा होतोय अनेक ठिकाणी, जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नाही तर मग आम्हाला परत कसं मराठी चित्रपटात लोक घेतील? कारण तुम्ही जर पाहिलात आणि तुम्हाला जर आम्हाला परत परत मोठ्या पडद्यावर पाहायचं असेल तर तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहावा लागेल. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी जो विश्वास तुमच्या नाटकावर दाखवलाय तोच विश्वास ते सिनेमावरती देखील दाखवतील आणि बिनलग्नाची गोष्ट हा महाराष्ट्रभर तुफान चालेल, महाराष्ट्राच्या बाहेर देखील चालेल. उमेश आणि प्रिया, तुम्ही दोघेही वेळात वेळ काढून लोकमत फिल्मीमध्ये आलात, तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं की बिनलग्नाची गोष्टीच्या निमित्ताने आपण लग्नाची गोष्ट जी काही उलगडली आहे ती ऐकायला प्रेक्षकांना नक्की आवडेल. तेव्हा असेच काम करत राहा. लोकमत फिल्मीकडनं खूप खूप शुभेच्छा.